आजच्या क्लासमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आजपर्यंत घेतलेल्या 2018 ते 2025 दरम्यानच्या सर्व परीक्षेमधील NNMS बुद्धिमत्ता चाचणीतील सांकेतिक भाषा या घटकातील सगळे PYQ आपण डिस्कस करणार आहोत। तर सांकेतिक भाषामध्ये ज्यावेळी अक्षरमालेचा उपयोग होतो किंवा इंग्रजी अक्षरमालेतील अक्षरांचा वापर केला जातो, तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचं काय आहे राजांनो, तर ए पासून ते झेड पर्यंतचे त्या अक्षरांचे अनुक्रमांक तुमचे पाठ पाहिजे। पहिला मुद्दा, जर अनुक्रमांक व्यवस्थित पाठ असतील तर प्रश्न 1 मिनिट नाही 1 मिनिटाच्या आतच सॉल्व्ह होतील। ठीक। दुसरा मुद्दा, तुम्हाला त्या इंग्रजी वर्णमालेतील कोणतंही अक्षर असेल तर ते डावीकडून, जर समजा एचा डावीकडून पहिला क्रमांक आहे तर एचा किंवा उजवीकडून पहिल्या क्रमांकाला कोण आहे तर झेड आहे, बीचा विरुद्ध कोण किंवा बीचा जोडीदार कोण, त्या पद्धतीनं म्हणजे डावीकडून 2 नंबरला बी असेल तर उजवीकडून 2 नंबरला वाय, डावीकडून 3 नंबरला सी असेल तर उजवीकडून 3 एक्स, डावीकडून 4 नंबरला डी असेल तर उजवीकडून 4 नंबरला डब्ल्यू, याप्रमाणे ई व्ही, एफ यू, जी टी, एच एस, आय आर, जे क्यू, के एल, केचा जोडीदार पी, एलचा ओ आणि एमचा एन। तर या जर जोड्या तुमच्या पाठ असतील व्यवस्थित तर मग सांकेतिक भाषेतील असू द्या किंवा मग तुमचं इंग्रजी अक्षरमालेतील विसंगत पद असेल किंवा मग तुमचं समसंबंध असेल, क्रमाने येणारे पद असेल, तर हे सगळे प्रश्न अतिशय सोपे जातील। ठीक आहे, तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया। पहा, पहिला प्रश्न काय दिलाय त्यांनी, एका सांकेतिक भाषेत अर्थ हा शब्द DBQUG असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत वेनस हा शब्द कसा लिहाल? सिंपल आहे। ईचा क्रमांक 5, A1, R18, T20, H8। चला, इथं 4 आहे, Bचा 2, Q17, U21, G7, 5चा 4 झाला, 1चा 2 झाला, म्हणजे पहिल्यांदा काय झाला रे, -1 झाला, परत +1 झाला, परत 18चा 17 -1 झाला, परत 20चा 21 +1 झाला, परत 8चा 7 -1 झाला, म्हणजे +1 -1 +1 +1 याप्रमाणे जायचं आपल्याला। व्हीचा क्रमांक 22 आहे, म्हणजे पाठीमागचं अक्षर घ्यायचं, -1 करायचं आहे, 22 -1 21, म्हणजे व्हीच्या अगोदरचा यू असणार आहे, यूनं सुरुवात होणारे 2 पर्याय दिसले, 1 आणि 4। त्याच्यानंतर +1 होणार आहे, ईच्या पुढचा अक्षर एफ असणार आहे, 2 नंबरला एफ कुठं दिसतोय, दोन्हीकडे दिसतोय। पुढं चला, n-1 असणार आहे, म्हणजे 14 - 1 13, म्हणजे यांच्या पाठीमागचं अक्षर यम असणार आहे, म्हणजे 3 नंबरला यम दोन्हीकडे आहे। आता 4 नंबरला बघा, 4 नंबरला काय झालं, +1 होणार, यूचा काय होणार आहे रे, फी होणार आहे, यूचा फी होणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल। पुढच्या प्रश्नाकडे चला, इथं काय दिलंय रे, बीचा क्रमांक 2, ईचा 5, एलचा 12, 2 आणि 5 7, 12 आणि 7 19, स्पष्ट आपल्याला दिसतंय अनुक्रमांकांची बेरीज दिलेली आहे। पुढे चला, T20, I9, M13 आणि E5 या सगळ्यांची जर बेरीज केली तर बघा, 20 आणि 9 29, 29 आणि किंवा 5 आणि 3 8 17, 1 आणि 7 आहे, म्हणजे 27, सगळ्यांची सरळ बेरीज आहे, बरोबर आहे। आता पुढे चला, S19, M13, I9, L12 आणि E5, 6 7, 7 आणि 9 16, 16 17 18 19, 19 आणि 9 बोला 28, 1 स्थानी 8 यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पहा काय म्हटलंय, एका सांकेतिक भाषेत RIO असा लिहितात। ठीक आहे, R18 आहे, सिंपल, Q17 आहे, S19 आहे। एक गोष्ट लक्षात येते का पहा, 17 18 19 या दोघांच्या मध्ये
इथला पहिल्या क्रमांकाचं अक्षर आहे. त्याच्यानंतर इथं H8 आहे, Q17, S19, H8, J10. आता 8 आणि 10च्या मध्ये 9व्या क्रमांकाला आय येतो का? येतो, बरोबर आहे. म्हणजे मधलं अक्षर लिहायला पाहिजे. आता पुढे चला, काय म्हटलंय रे? एन हे मध्ये यायला पाहिजे. एनचा क्रमांक किती आहे बाळांनो? 14, ईचा 5 आणि टीचा 20. 14च्या अगोदर कोण असतो? एनच्या अगोदर एम, एन, ओ. म्हणजे एम आणि ओ, एम आणि ओ सुरुवात होणारे पर्याय आपल्याला 2 दिसतात, दुसरा आणि चौथा. पुढे जाऊया, ईच्या अगोदरचं एक आणि पुढचं एक. ईच्या अगोदर कोण येणार आहे? डी, आणि पुढे कोण येणार आहे? एफ. डी एफ पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असेल. चला पुढं, एका सांकेतिक भाषेत कस्टमर हा शब्द SUCTREM. ओके, म्हणजे लक्षात यायला पाहिजे आपल्याला, इथं जी अक्षरं आहेत तीच अक्षरं इथं दिलेली आहेत. जशीच्या तशी अक्षरं जर असतील तर फक्त त्या अक्षरांचा पुढं मागं क्रम केलेला असतो. म्हणजे पहिलं अक्षर पुढं लिहिलेलं आहे, काय तो क्रम फक्त ओळखायचा आहे. इथं पहिल्यांदा C दिला आहे, तो 3 नंबरला नेला. इथं पहिलं अक्षर कोणतं आहे रे? P. 3 नंबरला P कुठं आहे? इथं नाही, इथं आहे. परत 3 नंबरला P, इथंही नाही, इथं आहे. म्हणजे 2 किंवा 3 येऊ शकते. पुढं चला, 1 नंबरला S आहे, सॉरी 3 नंबरला S आहे, इथं 1 नंबरला S आलं. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर पहिल्या क्रमांकाला आणायचं. म्हणजे O हा प्रथम यायला पाहिजे, दोन्हीकडं O प्रथम आहे. पुढं चला, U 2 नंबरला आहे, इथं U 2 नंबरलाच आहे. म्हणजे इथं R 2 नंबरला आहे, इथं सुद्धा R 2 नंबरलाच असायला पाहिजे, दोन्हीकडं पण R 2 नंबरला आहे. पुढं जाऊया, T 4 नंबरला आहे किंवा टी मध्यभागी आहे असं समजा. इथं सुद्धा टी मध्यभागी आहे. जर इथं बघितलं आपण तर डी मध्यभागी आहे, म्हणजे दोन्हीच्या पण मध्यभागी डीच पाहिजे. बघा इथं मध्यभागी डी आला का? चौथ्या क्रमांकाला नाही. पर्याय क्रमांक 3 कॅन्सल, पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथं दोन्ही स्तंभामध्ये पहिल्या शब्दामध्ये आर आहे, तिसऱ्या शब्दामध्ये आर आहे. दुसरं कोणतं अक्षर कॉमन होतंय का? इथं नाही, फक्त आर कॉमन निघणार आहे. मग याच्यामध्ये कोणता अंक दिसतोय रे आपल्याला? बोला, 6 दिसतोय. कोणता? आर साठी काय दिसणार आहे? 6 दिसतोय. ठीक आहे, म्हणजे आर साठी काय घ्यावं लागेल आपल्याला? 6 घ्यावा लागेल. त्याच्यानंतर आय दुसरीकडे कुठंच दिसत नाही, राहू द्या. यम दिसतोय का रे? यम आपल्याला कुठं दिसतोय का? दिसतोय, हां. चला, इथं पण आहे यम, इथं आहे, त्यानंतर इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे या 4 शब्दांमध्ये कॉमन अंक कोणता आहे रे? कोणता दिसतोय? आता पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये कॉमन काहीच दिसत नाही बाळांनो. का दिसतंय? काही दिसत नाही. त्याच्यामुळं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक मला जाणवती, इथं काहीतरी गडबड झालेली आहे त्यांच्याकडून. ठीक आहे, आपण खाली 3 ठिकाणी यम दिसतोय, तर खाली 3 ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉमन एखादा अंक दिसतोय का? बघा आपल्याला दिसतोय. कोणता? कोणता? 5. यम साठी काय घ्यायचं आहे? 5 घ्यायचं आहे. ठीक आहे, आता हे तात्पुरतं आपण तसंच ठेवूया. त्याच्यानंतर इथं डबल एल आहे, पहा 2 वेळा कोणता अंक रिपीट झाला आहे रे? 7. म्हणजे एल साठी काय घ्यायचं आहे? 7 घ्यायचं आहे. उरलेला आता यम झाला आपला, आर झाला. आय साठी काय घ्यायचं आहे रे? मग 6 तर आर साठी गेलाय. बोला, काय घ्यावं लागेल आपल्याला आय साठी? ठीक आहे, राहू द्या, पुढं बघू. आता ए साठी काय येईल? इथं 4 येईल. बाकी सगळे अंक संपले. ए साठी काय येणार? 4 येणार. आता पहा, एल साठी आपण वरती घेतलाय 7, एल साठी 7 घेतलाय. त्याच्यानंतर यू आणि ई राहिला. या दोघांमध्ये काय कॉमन आहे रे? ई कॉमन आहे. मग या दोघांमध्ये आणखी कोणता अंक कॉमन आहे? 2 कॉमन आहे का? आहे. म्हणजे यू साठी काय मिळाला मला? सॉरी, ई साठी 2 येईल. हां सॉरी, ई साठी 2 येईल. ई साठी मी 2 घेतला. मग उरला कोण रे? यू. म्हणजे यू साठी काय मिळणार मला?
1 मिळणार आहे. पुढं चला, मग राहिला याच्यातला कोण रे? ओ. ओ साठी काय येणार आहे? बोला, ओ साठी काय येणार? 3 येणार. कारण का? तर इथं ओ रिपीट झालाय, तर इथं रिपीट झालेला अंक कोणता आहे? 3 आहे. म्हणजे ओ साठी 3 मिळणार. पुढं चला, राहिला बी. मग बी साठी काय येईल? बोला, बी साठी 8 हा अंक मिळेल. ठीक आहे. MAIL. चला, एम साठी काय मिळालाय? 5. ए साठी 4. आय साठी उरलेला आपला कोणता? 9. आणि एल साठी 7. 54 97 कुठं दिसतंय का बघा? आपल्याला दिसतंय. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढं चला, BEAM 8 2 4 5. 8 2 4 5 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. पुढं चला, MORAL MO 5 3 6 5 3 6 5 3 6. AL ए साठी 4 आणि एल साठी 7. 4 आणि 7 53 647 कुठं दिसतंय रे? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. समजलंय? समजलं असेल तर पुढे जाऊ, कारण इथं आपल्याला एक कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे थोडासा वेळ गेला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय म्हटलं इथं? एका सांकेतिक भाषेत स्मार्ट हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ते सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या 4 पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा. ठीक. पहा, 33व्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे? या शब्दामधील सगळे अक्षर या शब्दामध्ये दिसत आहेत. बरोबर आहे. म्हणजे पहिलं अक्षर सुरुवातीला जसंच्या तसं ठेवलंय. मग पहिलं अक्षर जसंच्या तसं कुठं ठेवलंय? पहिल्या आणि चौथ्या पर्यायामध्ये. दुसरं अक्षर आहे ए. ते दुसरं अक्षर किती नंबरला नेलं रे? जर इथं नंबर प्रमाणे गेलो आपण तर अडचण येईल आपल्याला. तिसरं अक्षर 2 नंबरला, तिसरं अक्षर 2 नंबरला. यस, ए 4 येते का? येते ना? पण मग सगळंच तर लागू होत नाही. ठीक आहे. 33वा प्रश्न पहा, काय म्हटलंय? सुरुवातीचं अक्षर जसंच्या तसं ठेवलंय. त्याच्यानंतर इथं एन 2 नंबरला आला, इथं तिसरं अक्षर 2 नंबरला आलं, इथं तिसरं अक्षर ए आहे. ए 2 नंबरला कुठं दिसतोय? सुरुवात एस न व्हायला पाहिजे, म्हणजे पहिला आणि चौथ्यापैकी एक येणार. मग 2 नंबरला आपल्याला ए यायला पाहिजे. तिसरं अक्षर 2 नंबरला, म्हणजे हा येत नाही. पर्याय क्रमांक 4 येतो. म्हणजे 33ला पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, BEA. चला, इथं काय केलं रे? बीचा बी सुरुवातच ठेवलेली आहे. सुरुवात म्हटलं की आपण पहिला आणि चौथा, सुरुवातीचा अक्षर सेम असलेले 2 पर्याय आहेत. पुढं ईचा एफ झाला, एक अक्षर पुढे गेलो म्हणजे यमचा एन होणार. यमचा एन कुठं झालाय? पर्याय क्रमांक 1 मध्ये झालाय. पर्याय क्रमांक 4 कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. बाकी पुढं चेक करू शकता तुम्ही. इथं एचा सी झालाय, ईचा एफ म्हणजे +1, एचा सी म्हणजे +2, त्याप्रमाणे करू शकताय. पण आवश्यकता नाही. जिथं आपल्याला उत्तर मिळेल तिथं आपण पटकन सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. सिंपल. अक्षर पाहिल्या लगेच लक्षात येतं. एल डावीकडून 12 आहे आणि ओ उजवीकडून 12 आहे. आय डावीकडून 9 आहे आणि आर उजवीकडून 9 आहे. उजवीकडून डावीकडून सारखे क्रमांक असलेले अक्षर शोधायचे. एस 19 आहे, तर उजवीकडून 19 कोण आहे? एच. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जोडीदार जे विरुद्ध जोड्या मिळाल्या मला, जे डावीकडचा आणि उजवीकडचा क्रमांक, तर एस साठी एच असेल, एम साठी एन असेल, ए साठी झेड, आर साठी आय आणि टी साठी जे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल. पहा, चला पुढं. सी चा एन झाला 3 आहे,
3H8 A1 R18 M13 14 S19 Z26 I9 आणि D4. तर अतिशय सोपं आहे पहा. 3 अधिक 1 4 8 अधिक 1 9 1 अधिक 1 1 मिनिट. 3चा 4 झाला, 8चा 9 झाला, आता 1चा 26 झाला. एच्या पाठीमागं आलो आपण. झेड म्हणजे वजा 1 करावा लागेल. त्यानंतर 18चा 19 झाला, अधिक 1 करावा लागेल आणि 13चा 14 अधिक 1 करावा लागेल. म्हणजे अधिक 1 प्रमाण शेवटी बघा, सुरुवातीचा आणि शेवटचा अक्षर अधिक 1 प्रमाण. सुरुवातीला S19 आहे, शेवटी टी पाहिजे. शेवटी टी कुठं दिसतंय मला? शेवटी टी फक्त एका पर्यायामध्ये दिसतंय, पर्याय क्रमांक 3. पुढून दुसरा यम आहे, तर शेवटून दुसरा यन पाहिजे, तो सुद्धा आहे. तर त्या पद्धतीनं जर केलं तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. सगळ्यांच्या लक्षात आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे, पहा, जर एका सांकेतिक भाषेत हा शब्द जर असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत हा शब्द कसा लिहाल? सिंपल आहे. त्या शब्दातले सगळे अक्षरं या शब्दामध्ये आहेत, फक्त अक्षरांचा क्रम मागचा पुढं पुढचा मागं केलेला असेल. बघूया काय केलं आपण. लक्ष द्या, यन 1 नंबरला आहे, याच्यामध्ये यन 4 नंबरला गेला. मग तसंच यस जर 1 नंबरला असेल तर 4 नंबरला यस कुठं कुठं आहे पहा, सगळीकडं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ए 2 नंबरला आहे, इथं ए 3 नंबरला गेला, म्हणजे इथं ई 2 नंबरला आहे. ई 3 नंबरला कुठं कुठं आहे पहा, इथं आहे का रे ए 3 नंबरला? नाही, कॅन्सल करून टाका. बाकी सर्व ठिकाणी ई 3 नंबरला आहे. त्याच्यानंतर पुढं आर 3 नंबरला आहे, तो कुठं आला रे? एकतर 2 नंबरला असायला पाहिजे किंवा शेवटी असायला पाहिजे. 3 नंबरचा अक्षर आर आहे, ते 2 नंबरला आहे का? आहे. ठीक आहे, 2 नंबरला सगळीकडे आहे, म्हणजे हे 3 नंबरचं अक्षर इथं 2 नंबरला आहे. ठीक आहे, 3 नंबरचा अक्षर 2 नंबरला आहे, म्हणजे हा जो आर आहे तो शेवटी असणार आहे. म्हणजे 1 2 3 4 5 5 नंबरचा अक्षर शेवटी असणार आहे. इथं बघा 5 नंबरचा 1 2 3 4 5 ई शेवटी पाहिजे आपल्याला. इथं ई शेवटी दिसत नाही, कॅन्सल करून टाका. या दोन्हीमध्ये ई शेवटी दिसतोय. पुढं चला, जी 4 नंबरला आहे, इथं 1 नंबरला आला, इथं 4 नंबरला कोण आहे रे? पी आहे, तो पी सुरुवातीला येणार. ठीक आहे, दोन्हीमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढं जाऊया, यू पाठीमागून 3 नंबरला आहे, तो यू पाठीमागून 2 नंबरला आला. इथं व्ही पाठीमागून 3 नंबरला आहे, मग पाठीमागून 2 नंबरला व्ही कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असेल. पुढं चला, एका सांकेतिक भाषेत RED हा शब्द 6720 असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत ब्ल्यू हा शब्द कसा लिहाल? ठीक आहे, रेडसाठी पहा R18 E5 आणि D4 यांची सगळ्यांची बेरीज करा. बघा 5 आणि 4 9 आणि मग 27, बेरीज किती येते रे? 27 येते. बेरीज 27 येते, म्हणजे बेरजेचा आणि याचा संबंध फार लांब जातोय. तर आपण एक काम करूया, हा R18 आहे, 18 मध्ये अधिक 2 करा, 20 येईल. हे 20 कुठं आहे रे? शेवटी आहे. परत 5 आणि 2 किती रे? 7, आणि परत 4 आणि 2 किती? 6. ठीक आहे, त्या पद्धतीनं आपण करू. बी 2 आहे, बी किती आहे? 2 आहे. L12 U21 आणि E5 2 आणि 2 4. मला शेवटी 4 कुठं बघायला मिळालं रे? पर्याय क्रमांक 3 आहे आपलं. डायरेक्ट उत्तर निवडू शकताय, नसेल तर सगळं करून बघा. 12 आणि 2 14, पाठीमागून 2 नंबरला 14 पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर 21 आणि 2 23, आणि त्यानंतर 5 आणि 2 7. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. पुढं चला, जर एका सांकेतिक भाषेत स्नेह हा शब्द 62 असा लिहितात. चला, S19 N14 E5 H8 यांची जर बेरीज केली, तर बघा 27 27 आणि 10 37, 6 चल 3 आणि 4 46 येते का बेरीज? येते. ठीक आहे, बेरीज डावीकडून अनुक्रमांक घेतले तर येत नाही, मग उजवीकडून अनुक्रमांक घेऊन बघूया.
ठीक आहे. उजवीकडून अनुक्रमांक घेतले तर एसचा क्रमांक कसा काढायचा बघा. उजवीकडून अनुक्रमांक काढत असताना 27 मधून त्याचा क्रमांक वजा करा. 27 मधून एसचा 19 वजा केला तर काय येणार आहे बाळांनो बोला. 8 येणार आहे. काय येणार आहे 8. त्यानंतर 27 मधून एनचे 14 वजा करा. किती येणार आहे 13. त्यानंतर 27 मधून 5 वजा करा. किती येईल 22. आणि 27 मधून एचचा 8 वजा करा. किती येईल रे 19. आता या सगळ्यांची बेरीज करा. 9 10 11 11 आणि 3 14 14 आणि 8 22 2 हातचे आले 2 2 3 4 5 6 62 येते का रे बेरीज येते. म्हणजे उजवीकडून अनुक्रमांक घेतल्यानंतर त्यांची बेरीज येते. मग आता इथं बघा पीचा क्रमांक किती आहे रे 16. 27 मधून 16 वजा करा 11 येईल. आरचा अनुक्रमांक 18 बोला 9 येणार आहे. 27 मधून 5 गेले किती रे 22. आणि 27 मधून 13 ना यम आहे. हां वजाबाकी 14 येईल. ठीक छान. 4 2 6 6 आणि 9 किती रे 15. 15 आणि 1 16. 16 एकक स्थानी 6 पाहिजे मला. एकक स्थानी 6 फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये येते. पूर्ण बेरीज करायची काही गरज पडत नाही. पुढं चला. पुढचा प्रश्न. जर एका सांकेतिक भाषेत ई बरोबर 5 अनुक्रमांक दिलाय हॉटेल बरोबर 12 तर मग लॅम्प हा शब्द कसा लिहाल. तर बघा ईचा अनुक्रमांक 5 ठीक आहे. एच 8 ओ 15 टी 20 ई 5 आणि यल 12. आता या सगळ्यांचा संबंध 12शी जोडायचा आहे आपल्याला. बघा या सगळ्यांची बेरीज करू आपण. बघूया काय येत आहे. 8 अधिक 15 अधिक 20 अधिक 5 अधिक 12. चला 2 7 7 5 12 12 आणि 8 20 हातचे आले 2 3 4 5 6 60. ठीक आहे. 60चा 12 करण्यासाठी एकतर वजाबाकी करावी लागेल किंवा मग भागाकार करावा लागेल. मग जर इथं 1 2 3 4 5 अक्षर आहेत याला जर मी 5 न भागलं तर काय येणार आहे रे 12 येणार आहे. काय येणार आहे 12 येणार आहे. ठीक आहे. याचा अनुक्रमांक काय 5 आहे. एक अक्षर आहे म्हणून 5ला 1 न भागलं तर 5च येईल. बरोबर आहे. म्हणजे फक्त 5 नच भागायचं असं फिक्स काय ठरवायचं नाही. तर जेवढे अक्षर आहेत तेवढ्यानं भागायचं हे ठरलं आपलं. यल 12 ए 1 यम 13 आणि बी 2. चला 12 आणि 1 13 13 13 26 27 28. मला सांगा अक्षर किती आहेत 4 4 7 28. पर्याय क्रमांक 4 आहे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढं. एका सांकेतिक भाषेत स्पॉट हा शब्द 210 असा लिहितात. बीट 84 तर प्ले हा शब्द कसा लिहितील. आता एस 19 आहे पी 16 आहे ओ 15 आहे आणि टी 20 आहे. मला सांगा याचं सगळ्यांचं आपल्याला 210 कडेच घेऊन जायचं. याला काय करावं लागेल बेरीज करू. 5 आणि 6 11 11 9 20 2 आणि 2 4 5 6 7 70 आहे. ठीक आहे. 70चा 210 करण्यासाठी मला गुणिले 3 करावं लागेल. 7 त्रिक 21 वरती 1 0. ठीक आहे. आता पुढं बघा पी 16 यल 12 ए 1 आणि वाय 25 25. बघा 5 आणि 1 6 7 8 4 हातच्याला 1 3 4 5 54 54 गुणिले 3 जर केलं तर 50 त्रिक 150 आणि 4 त्रिक 12 150 आणि 12 किंवा मग 3 चौक 12 हातच्याला 1 3 5 15 आणि 1 16 162. पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतं.